नमस्कार. आज आपण काल जे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या हायस्कूलमध्ये जे काही विषय झालेले आहेत, हे आपल्याला सर्वांना समजलेले आहेत. तर हे तुम्ही कशा पद्धतीने पाहतात? नमस्कार. मी प्रवीण जाधव, मंडणगड नगरपंचायतचा माजी स्वीकृत नगरसेवक, तसंच या शाळेचा माजी विद्यार्थी. ही खरोखर घटना झाली आहे. घटना ही खूप निंदनीय आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर नावाच्या हायस्कूलमध्ये अशी घटना घडणे खूप दुर्दैव आहे. आणि त्या बाबासाहेबांच्या नावाला कुठेतरी एक काळिंबा फासल्यासारखं होतंय. कारण ह्यांना वेळोवेळी आपण समज देऊन, प्रत्यक्ष मी स्वतः त्या दिवशी कॉम्प्युटरचं जेव्हा तिथे ते जाळलं किंवा हे झालं होतं प्रकार, त्यावेळेस मी स्वतः गेलो होतो. आणि त्यावेळेस त्यांचे संचालक रमेश दळवी, मांढरे हे सगळे असताना सुद्धा मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या होत्या की तुमचं हे स्वयंपाकघर किंवा ते असणारं बाथरूम ह्यांच्याबद्दल आपण जे काही हे करताय ते लवकरात लवकर करून त्या मुलांना व्यवस्थित सुखसुविधा द्या, कारण ह्यांच्यामुळं शाळेचं नाव कुठेतरी बदनाम होतोय. एवढं सांगून सुद्धा त्यांनी कुठलंही लक्ष दिलेलं नाही. मुळात या संस्थेचे जे संचालकच आहेत तेच त्यांच्यावरच कुठेतरी आता हे, कारण हे कुठेतरी अधिकृतच नाहीत असंच झालेलं आहे. कारण ह्यांचं असं झालंय 2005 पासून ह्या संस्थेचं मी सुसभासद एक आहे, पण 2005 पासून ह्या संस्थेचं चेंज रिपोर्ट झालेले नाहीत मुळात. त्यामुळे ही संस्था बरखास्त झाल्यासारखी आहे. आणि हे सचिव विनोद दळवी हे तिथं आज चालवत आहेत. हे चालवत असताना त्यांच्या मनमानी कारभाराबद्दल आणि त्यांना सहकार्य करणारे आबा गांधी आणि ह्यांनी हे केल्यामुळे हे सगळं होतं. आज वॉल कंपाऊंड बांधताय, बाकीच्या सुखसोयी तुम्ही करताय आणि मुलांना बाथरूम किंवा ह्या ज्या सुखसोयी ह्या तुम्ही देऊ शकत नाही, म्हणजे किती खेदाची गोष्ट आहे. ह्याच्यामुळं असं वाटतंय की हे ह्यांच्या फक्त सुखसोयीसाठी हे चाललेलं सगळं राजकारण आहे. आणि करतायत हे मुलांचं किंवा ह्यांना काहीच पडलेलं नाही. येणारे म्हणजे जी काय निधी आहे किंवा मुलांमधून जे डोनेशन म्हणून हे घेतायत, ह्याचा हे गैरवापर करतायत. आणि शाळेमध्ये खरोखर त्या डोनेशन मधून मुलांना ज्या सुखसोयी ज्या मिळायला पाहिजे होत्या ह्या मिळत नाही. आज इमारतीचा विषय आहे, काय ते इमारतीची आज वर बघितलं तर वरून कधी करून खाली पडते अशी परिस्थिती आहे. त्यामुळे खरोखर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या चुकीच्या गोष्टी होत आहेत. आणि ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी सरकारने सुद्धा ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. भाई जगतापच्या नावावर हे सगळं चालतंय. ज्या भाई आज समजायत ते सगळं सांगतात की भाई जगताप ह्या मंडळाचे अध्यक्ष आहेत. आज एवढे मोठे पदाधिकारी किंवा एवढे मोठे काँग्रेसचे नेते ह्यांच्या ज्या शाळेमध्ये जर अशा घटना घडत असतील तर कुठेतरी ह्या खेदाच्या गोष्टी आहे. आणि आम्हाला मंडणगड वासियांना लाजीरवाणी गोष्ट आहे. आणि ह्यांच्यामुळं आज मंडणगड वासियांची मान खाली होते. तरी सुद्धा ह्यांच्यावर व ह्यांच्या असणाऱ्या कमिटी तसंच मुख्याध्यापकांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे असं मी माझ्या वतीने सांगतोय. तसंच आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा सांगतोय की ह्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे.